नमस्कार फ्रेंड्स, अन्नपूर्णाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मस्त मऊ लुसलुशीत अशी इडली बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे अगोदर 3 वाटी वाडा कोलम तांदूळ घेतले आणि ह्या तांदूळ घेते आणि ह्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घेते आणि 1 छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेते. ह्या तांदळाला स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि 5 ते 6 तासासाठी भिजू घालण्यासाठी ठेवून देते. त्याच पद्धतीने डाळीला पण मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते अगोदर आणि डाळीला पण 5 ते 6 तासासाठी भिजू घालण्यासाठी ठेवून देते. हे पहा, अशा पद्धतीने ठेवून देते आणि 5 ते 6 तास झालेले आहेत आणि तांदूळ भिजून रेडी झालेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने आणि डाळ पण भिजून मऊ झालेली आहे. अगोदर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळीची पातळ पेस्ट तयार करण्यासाठी डाळीची मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घेते. हे पहा, अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात पातळ पेस्ट डाळीची रेडी झालेली आहे. रवाळ अशी पातळ पेस्ट तयार करून घ्यायची. ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि ह्याच भांड्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते. तांदळाची पण बारीक पातळ पेस्ट, रवाळ अशी पेस्ट काढून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने तांदळाची पण पातळ बारीक अशी रवाळ पेस्ट तयार झालेली आहे. ही पण मी त्याच भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. डाळीच्याच पेस्टमध्ये ह्या तांदळाच्या पेस्टला मिक्स करून घ्यायचं. अजून थोडेसे तांदूळ राहिलेले होते, ते पण मी ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घेते. पातळ बारीक अशी रवाळ पेस्ट तयार करून घेते. अशा पद्धतीने बारीक इडली बनवण्यासाठी रवाळ अशी पेस्ट तयार करून घ्यायचं आणि ह्याच भांड्यामध्ये मी ते पेस्ट घालून घेते. याला चांगल्या पद्धतीने पूर्ण फेटून मिक्स करून घ्यायचं पूर्ण पिठाला आणि ह्यामध्ये 2 चमचे खायचा सोडा घालून घेते मी. अशा पद्धतीने 2 चमचे खायचा सोडा घालून घ्यायचं आणि तेच मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं 8 ते 10 तासासाठी. 8 ते 10 तास झालेले आहेत आणि इडली बनवण्यासाठी परफेक्ट असं बैटर रेडी झालेलं आहे. मस्त त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेते मी आणि आता मी इडलीच्या भांड्याला सर्व कप्प्यांना तेल लावून घेते. इडली बनवण्यासाठी अगोदर तेल लावून घ्यायचं त्याला आणि त्यामध्ये इडलीचं पीठ घालून घेते सर्व कप्प्यांमध्ये. अशा पद्धतीने हे पहा, अजून एका कप्प्याला मी सर्व कप्प्यांना तेल लावून घेते आणि त्यामध्ये पण इडलीचं पीठ घालून घेते. मी पाणी गरम होण्यासाठी आधीच इडलीच्या भांड्यामध्ये गॅसवर ठेवले होते इडलीच्या भांड्याला. हे पहा, गरम पाणी झालेलं आहे त्यामध्ये आणि 1 कप्पा मी इडलीच्या भांड्यात लावून देते अशा पद्धतीने आणि वरी झाकण झाकून 8 ते 10 मिनटासाठी मी गॅसवर ठेवून देते ह्या कुकरला इडलीच्या. हे पहा, 8 ते 10 मिनटं झालेली आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी इडली बनलेली आहे. हे पहा, त्याला मी एका चमच्याच्या साहाय्याने एका प्लेटमध्ये काढून घेते. चमच्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आणि हळूहळू काढायचं. तेल लावल्यामुळे चमच्याला इडली चिटकणार नाही आणि त्या प्लेटला पण चिटकणार नाही इडलीच्या. अशा पद्धतीने हळूहळू अलगद इडली निघेल. पहा, अलगद इडली निघून येते. अगदी मऊ लुसलुशीत अशी इडली रेडी झालेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.